श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय चॅनल सुनीता शिंदे ब्लॉग. तर कसे आहात सगळेजण? मस्त मजेत ना? आणि तुमच्याकडं थंडी कशी आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता थंडी तर आहे, मग थंडी म्हटलं तर थोडं स्किन केअर तर पाहिजेच. आणि त्यातल्या त्यात स्किन केअर म्हटलं तर पहिले हात आठवतात, कारण कपडे भांडे वगैरे झाल्यानंतर हात खूप असे काळे पडून जातात. तर त्याच्यासाठी आपण एक घरगुती उपाय बघणार आहोत. तर तो मी नेहमी यूज करते. तर तो कसा करायचा किंवा त्याच्यासाठी साहित्य काय लागतं आणि खूप इफेक्टिव्ह आहे. अगदी म्हणजे सगळ्या स्किन टोनसाठी यूज होऊ शकतो आणि मी नेहमी यूज करत आलेले आहे. तर तो कसा करायचा याचा मी थोडासा छोटासा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब देखील करा. चला तर मग वेळ न लावता साहित्य काय काय लागतं आणि कसं बनवायचं तर ते आपण बघूयात. तर चला मग याच्यासाठी साहित्य काय लागतं ते बघूयात. तर मी सगळ्यात आधी म्हणजे हे एक लिंबू आहे तो कट करून घेतलेला होता. तर लिंबू हा आपण तर नेहमी यूज करतच असतो घरामध्ये. तर तो मी थोडासा सकाळी कट केलेला आहे आणि लिंबू घेताना तुम्ही रस असलेलाच घ्या, जेणेकरून आपल्याला त्याचा रसच हवा आहे. आणि त्याच्यानंतर आपण यूज करतो तो वाटी आणि चमचा, ते पण एक लागणार आहे. आणि मग सगळ्यात आधी ग्लिसरीन जे की आपण यूज करतच असतो. तर हे ग्लिसरीन एक लागणार आहे. त्याच्यानंतर आहे ते गुलाब पाणी तर चेहऱ्यासाठी खूप इफेक्टिव्ह असतं. आणि शेवटचा आहे तो म्हणजे लिंबूचा रस. तर याचे सगळ्यांचे फायदे काय आहेत ते मी सांगते त्वचेसाठी. तर ग्लिसरीन आहे ते म्हणजे तुमचा त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतं. आणि गुलाब पाणी आहे ते आपल्या स्किन टोन देतं एक. तर तो छान त्वचेला ताजेतवानं आणि संतुलित ठेवण्याचं काम करतं. आणि लिंबू आहे तो लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं, म्हणजे ते आपल्याला हात किंवा चेहऱ्यावरचे जे काळे डाग आहेत ते कमी करण्यासाठी मदत करतं. म्हणजे एकूण एक आपल्या त्वचेला निरोगी आणि चमकदार ठेवण्याचं हे काम करत असतं. तर हे याच्यासाठी आपण ह्याचं प्रमाण कसं घ्यायचं ते बघूयात. तर प्रत्येकी 1 चमचा मी लिंबूचा रस घेतलेला आहे. त्याच्यानंतर ग्लिसरीन घेतलं, तर ग्लिसरीन देखील मी 1 चमचा घेणार आहे. जेवढं लिंबूचं प्रमाण लिंबू रस घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये मी ग्लिसरीन देखील घेतलं. आणि ग्लिसरीन त्याच्यानंतर घेणार आहे ते गुलाब पाणी. तर ते देखील 1 चमचा घेणार आहे. म्हणजे तिन्ही जे आहेत आपल्याला इन्ग्रेडियंट ते तीन म्हणजे सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचे आहेत. तर तर हे तीनही छान मिक्स केल्यानंतर तुम्ही छान सगळे व्यवस्थित चमच्यानं हलवून घ्या, जेणेकरून सगळं एकत्र होईल. आणि एकत्र केल्यानंतर तुम्ही हे चांगलं छान हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. आणि जर हे मी थोड्या क्वांटिटीमध्ये म्हणजे बनवलं होतं. जर तुम्हाला 10 किंवा 15 दिवसांसाठी हवा असेल तर तुम्ही तेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवून घेऊ शकता. आणि खरंच याचा खूप छान रिझल्ट आहे. मी नेहमी यूज करते हे. तर फक्त याचा एक हे करायचं, हे काळजी घ्या फक्त हे वापरताना. लिंबाचा रस असतो त्याच्यामुळे तुमची त्वचा आहे ती सूर्यप्रकाशासाठी संवेदनशील होऊ शकते. त्यामुळे दिवसा जर हे रात्री जर तुम्ही लावलं तर दिवसा बाहेर पडताना तुम्ही सनस्क्रीन वापरा. आणि तसेच जर तुमची त्वचा आहे ती संवेदनशील असेल तर तुम्ही पहिला पॅच टेस्ट करून घ्या. म्हणजे पहिलं थोडंसं चेक करून घ्या. एक 24 तासांसाठी एका साईडला असं लावून घ्या. रोज रात्री तुम्ही झोपण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवून कोरडे करा आणि मग हे लावून झोपू शकता. तर असं म्हणजे तुम्हाला जर चांगला रिझल्ट हवा असेल तर हे रात्रभर तुमच्या हातांवर राहू द्यात, म्हणजे खरंच याचा खूप छान रिझल्ट मिळेल. तर आणि जर तुमचा मेकअप वगैरे रिमूव्ह करायचा असेल तर त्यावेळेस देखील तुम्ही हे याने मेकअपसुद्धा तुम्ही रिमूव्ह करू शकता. याने खूप छान मेकअप देखील रिमूव्ह होतो. तर मी नेहमी हे यूज करते, त्यामुळे म्हणतो तुमच्यासोबत पण हे शेअर करावं. तुमच्या कोरड्या त्वचेला हायड्रेट करून नैसर्गिक चमक आणण्यास हे खूप मदत करतं. तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही कोणता घरगुती उपाय करत असाल तर तो देखील मला कमेंट करून सांगा. आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हे तुम्ही रेग्युलर यूज केलं तर याचा रिझल्ट नक्कीच तुम्हाला मिळेल. म्हणजे आता लावल्यानंतर तर लगेच रिझल्ट होणार नाही, पण हे
एक स्किन आपली छान अशी मॉइश्चराईज राहते. त्यामुळे नक्की ट्राय करा.